ज्या साहित्य व्यवहाराविषयी बोलतो आहोत याचा एंड युजर ज्याला म्हणतो आपण, की ज्याचा ग्राहक असा शब्द नको, पण त्याचा अंतिम आपण कोणासाठी करतो, तर ते आपण वाचकांच्यासाठी करत असतो. पण हीच एक गंमत आहे या पुस्तकांची, या एका सुंदर गोष्टीची, की अंतः अस्ति प्रारंभ असं जसं म्हणतो आपण, तसं ही पुस्तकं नवे लेखक घडवू शकतात. तो अनुभव मी घेतलाय असं एवढ्यानं म्हणू शकतो, लेखक असं नाही, पण पुस्तकं वाचता वाचता आपण लिहू शकतो आणि आपल्याला जे कळलंय, आपल्याला जे आवडलंय ते आपण पुन्हा सांगूया. तर हे माझं एक पुस्तक किंवा एक 4-6 पुस्तकं होणं, त्यातलं व्हॉल्यूम असणारी 2-3 पुस्तकं, पण ही पुस्तकं ही वाचनाचं देण आहे. त्यामुळं मला असं वाटतं की सरांनी त्या पुस्तकाला जे शीर्षकही सुचवलेलं होतं ते असं होतं की म्हणजे हे आपण म्हणूयात की लेखकाचं मनोगत वगैरे नको, लिहित्या वाचकाचं. तर ते या अर्थाने की बाबा तुम्ही वाचता आहात आणि वाचनातून हा लेखनाकडे गेलेला हा प्रवास आहे. त्याची सुरुवात अशी झाली होती खरं तर की जोशी सरांच्या सोबत बोलणं व्हायचं आणि बोलताना मराठी पुस्तकांचे रेफरन्सेस यायचे, गप्पा व्हायच्या, खूपदा इंग्रजी यायचे. तर त्यांनी एकदा सूचना अशी केली की तुम्हाला आवडलेल्या इंग्रजी पुस्तकांच्या बाबत मराठी वाचकांच्यासाठी लिहा. आणि मग ते थोडंसं 1-2-3 झाल्यानंतर त्यांना आवडलं, तर ते म्हणाले की हे थोडंसं सुरू ठेवा म्हटले, आणि मग आता अनुवादित घ्या म्हणाले. मग अनुवादित पुस्तकांच्याकडे आलो आणि मराठी जी आपण ज्याला म्हणतो की क्लासिक्स आहेत किंवा नवी चांगली पुस्तकं आहेत त्याच्याविषयी तर लिहितच गेलो. आणि ते लिहिता लिहिता मग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती लिहित गेलो. पण ते म्हणाले की आता हे तुम्ही लिहिले हे विस्कटलेले राहील, त्या अंकामध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती राहील, तर हे पुन्हा निवडा, याच्यावर पुन्हा एकदा संस्करण करा, कारण तुमचा पहिला लेख आणि शेवटचा लेख याच्यामध्ये खूप फरक असतो. तर तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहून, जर तुम्हाला असं वाटलं की हे पुन्हा लिहावं, तर तुम्ही लिहायला लागलेला. तुम्हाला जेव्हा असं वाटेल की हे लिहिलंय आणि हेच अंतिम सत्य आहे, पुढं पाय तुमचा पडणार नाही. अनेक ड्राफ्ट पुन्हा पुन्हा लिहिणारे सराईत लेखक आहेत की जे प्रस्थापित आहेत, पण ते पुन्हा पुन्हा लिहितात, स्वतःचं लिहिलेलं वाचून बघतात आणि जर असं वाटलं की हे आपण दुरुस्त करावं तर ते पुन्हा पुन्हा दुरुस्त करतात. सर अगदी सर नोबेल लॉरेट आहेत काझुओ इशिगुरो नावाचे, त्यांची तर बरीच जायंट, एक छोटासा किस्सा फक्त. त्यांनी ती कादंबरी 10 वेळा लिहिली सर, पुनर्लेखन केलं. पुनर्लेखन करणारे कितीतरी लोक आहेत. तर हे असं पुन्हा पुन्हा आपलं लिहिलेलं वाचून पुन्हा पुनर्लेखन करून आपलं पुस्तक प्रत्यक्षात आणणारे हे थोर लेखक. अशी माणसं, अशी पुस्तकं वाचता आली, पाहता आली, आणि मग जे आपण वाचलं ते अशा पद्धतीनं लोकांच्या समोर आलं. तर त्याचे 2 फायदे असे झाले की वाचणाऱ्यांचे 1-2-3 हौसे, नवशे, गवशे असे गट असतात की जे आता जसं आपण म्हणतो की क्रिकेटची 3 फॉर्मॅट आहेत बघा. 1-1.5 तास तुम्ही खेळा, 1.5 तास आम्ही खेळतो. 20 ओव्हर तुम्ही खेळा, 20 ओव्हर आम्ही खेळतो. कौशल्य कमी, करमणूक अधिक. दुसरा प्रकार आहे 50 ओव्हर तुम्ही खेळा, 50 ओव्हर आम्ही खेळतो, अगदी ताकद लावून कौशल्यानं 1 दिवसाचा क्रिकेट खेळावा लागतो. आणि तिसरा प्रकार आहे म्हणजे 5 दिवस दम ठेवून, म्हणजे पाहणाऱ्याचे कौशल्य खेळणाऱ्याचे 100 पटीनं. वाचकांमध्ये सुद्धा असे प्रकार आहेत. मग जेव्हा आपण मॅडम जसं म्हणाले आता की वाचकांना तुम्हाला जर पुस्तकांकडे आकर्षित करायचं असेल, पुस्तकांच्या विषयी माहिती, जिज्ञासा आणि त्यांना पुस्तकापर्यंत आणायचं असेल, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. त्याप्रमाणे युट्यूब व्हिडिओ असतील, रील्स असतील, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती पुस्तक आपलं नेणं, वाचकांना आणणं. तसं पुस्तकांविषयी वाचून पुस्तकांच्याकडे येणारे खूप लोक आहेत. माझं पुस्तक वाचून मला कितीतरी लोकांनी असं सांगितलं की ते स्टीव्ह जॉब्स वरचं वाचलं आणि ते आणलं बरं का, किंवा नाचगं घुमाविषयी ऐकलं होतं बरं का, पण ते कांगावा नवे कैफियत तुमचं आर्टिकल वाचलं आणि ते घेतलं बरं का. असे कितीतरी वाचक भेटले की जे ट्रेलर पाहून सिनेमाला येणारी जी लोक आहेत
अगदी तसाच प्रकार आहे हा. तुमचा ट्रेलर हा उत्तम आकर्षक असला पाहिजे. तो कुणी दिग्दर्शित केलाय, त्यातला नट कोण आहे हेही तुम्ही सांगितलं पाहिजे. पुस्तकाचं नाव कोणी सुचवलं तुमच्या? पुस्तकाचं नाव फार सुंदर आहे. पुस्तकाच्या नावाबाबत खूप सारे पर्याय. मी मुखपृष्ठाविषयी, सर तुम्ही इथं आहात, मी खरंच मनापासून मला असं एक असतं, सर पहिलं मुखपृष्ठ पाहतो, खूप वेळ पाहतो, कॉन्टेंट आतला पाहत नाही, मग मलपृष्ठ वाचतो. मुखपृष्ठ बघितल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय म्हणा, अगदी पुस्तकाकडे जायचं नाही असं. मग त्याची रंगसंगती आवडते, फॉन्ट कसा घेतलेला आहे, काय मांडणी केलेली आहे त्याने हे बघायला आवडतं. जाहिराती पण अशाच बघतो, छान वाटतं जाहिराती वाचायला बघायला. आणि मग सरांच्याकडे बऱ्याच सर नावांची चर्चा झाली आणि मग त्यांनी एक शब्द सुचवला की म्हटले राहून राहून आहे ना, हे सगळं जे वेगवेगळ्या इंग्रजी मराठी अनुवादित, मग त्याच्यामध्ये चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, मोटिवेशनल बुक्स आहेत, 20-25 पुस्तकांचं ते आहे त्याच्यावरती. तर म्हटले ही सगळी पुस्तकं तुम्हाला काय देतात? तर त्यांनी एक शब्द सुचवला, तो म्हणजे शहाणीव. म्हणजे राहून राहून हा शब्द माझ्या डोक्यात येतोय. मग शहाणीवचा ओरिजिन कुठं मिळतोय तो शब्द बघितला तर ज्ञानेश्वरांच्या अनेक ओव्यांमध्ये आणि खूप जुन्या साहित्यामध्ये हा शहाणीव हा शब्द आला. आणि मग तो थोडासा तपासून पाहिला आणि मग त्यांनी एकदम असं लिहून टाकलं की शहाणीव देणारी पुस्तकं, आणि मग ते झालं, तिथं तो विषय संपला. तो शहाणीव हा शब्द फार मजेशीर आहे. आपण 3 पायऱ्या असतात. अगदी शेवटचा मुद्दा सांगतो हा, की एखादी गोष्ट आपल्याला माहिती होते, म्हणजे आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळते. त्या माहितीचं आपण अधिक प्रमाणामध्ये त्याच्याविषयी आणखी जाणून घेतलं तर ते ज्ञान असतं, दॅट इज नॉलेज. आणि इथं बऱ्यापैकी प्रवास हा थांबतो. पण जुन्या माणसांच्या मध्ये जो शहाणपणाचा शब्द नेहमी यायचा, त्याचा उगम या शब्दात आहे, ज्या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट माहिती करून घेणे, तिच्याविषयी अधिक खोलात जाणून घेणं, चिंतन मनन करणं आणि आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून जीवनाची विचार प्रक्रिया, जीवनातल्या पद्धती आमूलाग्रपणे बदलायच्या, ही जी जाणीव आहे त्याला शहाणीव असं म्हणतात. आणि इंग्रजी शब्द तुम्हाला लगेच कळेल, विजडम. तर पुस्तकं तुम्हाला तो विजडम देतात, पुस्तकं तुम्हाला ती शहाणीव देतात.